नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बीएड कॅप राऊंड 2024 या अंतर्गत आपण आपल्या जवळील महाविद्यालये म्हणजेच बीएड कॉलेजेस कसे शोधायचे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यासाठी चला CET सेलच्या कॅप राऊंड 2024 च्या वेब पेजवरती इथे जे 4 बार आहेत त्याला आपण क्लिक करूया. याला क्लिक करताच सर्च इन्स्टिट्यूट हा ऑप्शन आपल्याला पाहायला मिळतो. याला क्लिक करूया. याला क्लिक करताच आपल्याला सर्च इन्स्टिट्यूट्स म्हणजेच कॉलेज शोधणे, महाविद्यालय शोधणे, त्यामध्ये डिपार्टमेंट नेम आपल्याला माहीत आहे. हायर एज्युकेशन या अंतर्गत आपलं बीएड असतं. त्यानंतर कोर्स नेम, सब कोर्स नेम, त्यानंतर इन्स्टिट्यूट स्टेटस, कोणत्या प्रकारचं महाविद्यालय आपल्याला पाहिजे आहे, कॉलेज शोधायचं आहे, मायनॉरिटी स्टेटस आणि ऑटोनॉमस स्टेटस. तर डिपार्टमेंटमध्ये आपण हायर एज्युकेशन क्लिक करूया. त्यानंतर कोर्स नेम याला आपण बीएड हे क्लिक करूया. सब कोर्स नेम कोणतं बीएड पाहिजे, स्पेशल बीएड पाहिजे, जनरल बीएड पाहिजे तर आपण ऑल करूया. त्यानंतर इन्स्टिट्यूट स्टेटस कोणत्या प्रकारचे आपल्याला कॉलेजेस शोधायचे आहेत तर आपण ह्याला ऑल ठेवल्यानंतर सर्व प्रकारचे जे महाराष्ट्रामध्ये कॉलेजेस आपल्याला पाहायला मिळतात, विविध प्रकारचे कॉलेजेस, वेगवेगळे कॉलेजेसचे टाईप आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळतात. ह्याला आपण ऑल ठेवूया आणि ऑल ठेवल्यानंतर आपण मायनॉरिटी स्टेटस ते सुद्धा ऑल ठेवू आणि ऑटोनॉमस स्टेटस हे सुद्धा ऑल ठेवूया. तर आपण सर्च याला क्लिक करूया. म्हणजेच महाराष्ट्रातील सर्व कॉलेजेसची यादी आपल्यासमोर आलेली आपल्याला पाहायला मिळेल. इथं आपण पाहू शकता वरती स्क्रॉल केल्यानंतर आपल्याला कॉलेजेस पाहता येतील. कॉलेजेसचे पत्ते म्हणजेच ॲड्रेसेस, त्यानंतर कॉलेज नेम, कॉलेज टाईप म्हणजे ज्याला आपण स्टेटस म्हणूया, त्यानंतर बीएड, त्यानंतर त्याचा प्रकार कुठला आहे, गव्हर्मेंट कॉलेज, ॲडेड कॉलेज, अनॲडेड कॉलेज आणि त्याचा पत्ता, आपल्याला डिस्ट्रिक्ट हे आपल्याला पाहायला मिळतं आहे. तर महाराष्ट्रातील सर्व जे कॉलेजेस आहेत हे आपण इथे पाहू शकता, शोधू शकता. आपल्या जवळील जे कॉलेज आहे ते आपण पाहू शकता. तर आपण एखाद्या विशिष्ट जिल्ह्या ठिकाणचं आपल्याला कॉलेज निवडायचं असल्यास आता आपण इथे जालना पाहू शकता. तर जालना जिल्ह्यामध्ये असलेले जे महाविद्यालय आहेत आपल्याला कॉम्प्युटरवरती यावरून सोयीस्कर करता येते. तर आपण नावानुसारही त्याला सर्च करू शकता. तसेच 2023चे जे पोर्टल आहे त्या पोर्टलवरती आपल्याला ही यादी अजून सोयीस्कररित्या पाहता येत असते. तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला लिंक राहा. हे आपलं 2023-24चं पोर्टल आहे विद्यार्थी मित्रो. आपण इथे पाहू शकता 2023-24 इथे जे बार आहेत, 3 आडव्या रेषा आहेत, त्याला आपण क्लिक करूया. याला क्लिक करताच परत एक टॅब उघडलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये आपल्याला सर्च कॉलेज हा ऑप्शन पाहायला मिळतो. परत एक सर्च कॉलेज नवीन ऑप्शन आलेला आहे, त्याला क्लिक करताच आपण खालच्या ऑप्शनला क्लिक करूया. 2023चं हे पोर्टल आहे. यामध्ये आपण ऑल युनिव्हर्सिटीज, आता हे युनिव्हर्सिटी वाईज होतं हेही आपण लक्षात घ्या. यामध्ये आपले कॉलेज, आपल्या जवळचे कॉलेज शोधणं एकदम सोपं आहे. जसं की आपल्याला इथे 1 नंबरला जी युनिव्हर्सिटी पाहायला मिळते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी औरंगाबाद, याला आपण क्लिक केलं असता फक्त ह्याच युनिव्हर्सिटीमधले कॉलेजेस आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर 2 नंबरचा इथं जो ऑप्शन आहे स्टेटस, कुठले कॉलेजेस पाहिजेत, तुम्ही जर म्हटला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील आम्हाला फक्त गव्हर्मेंट कॉलेजेस पाहिजेत तर आपण गव्हर्मेंटला क्लिक करूया. त्यामध्ये तुम्ही म्हटले की आम्हाला फक्त मराठी मीडियमचेच कॉलेज चेक करायचे आहेत, मराठी मीडियमला क्लिक करूया. त्यानंतर कॉलेज टाईप, 2 कॉलेज टाईप असतात, एक तर को एज्युकेशन आणि दुसरं गर्ल्स एज्युकेशन. को एज्युकेशनमध्ये मुलामुलींना दोघांनाही ॲडमिशन मिळत असते आणि गर्ल्स एज्युकेशनमध्ये फक्त मुलींनाच ॲडमिशन मिळते, ही बाब आपण लक्षात घ्या. त्यानंतर सिलेक्ट कोर्स ऑल आपण सिलेक्ट करूया आणि आता सर्च म्हणूया. तर आपण गव्हर्मेंट कॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी या अंतर्गत पाहत आहोत. तर आपण इथे पाहू शकता त्याचा ॲड्रेस, महाविद्यालयाचा ॲड्रेस आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर विद्यापीठ कोणतं आहे ते आपण ऑलरेडी सिलेक्ट केलेलं आहे, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी. त्यानंतर मीडियम पण आपण सिलेक्ट केलेलं आहे, गव्हर्मेंट कॉलेज पाहिजे हेही सांगितलेलं आहे, को एज्युकेशन पाहिजे हेही सांगितले आहे. त्याचे सीट्स अवेलेबल 50 आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच गव्हर्मेंट कॉलेज ऑफ एज्युकेशन अंबाजोगाई, डिस्ट्रिक्ट बीड हे आपल्याला पाहायला मिळतं आहे. तर इथे आपल्याला एक कॉलेज असलेलं पाहायला मिळतं, गव्हर्मेंट कॉलेज. आणि त्यानंतर
अजून एक कॉलेज आपल्याला छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद येथे पाहायला मिळतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी आहे, मराठी मीडियम आहे, गव्हर्मेंट कॉलेज आहे, को एज्युकेशन आहे, 50 सीट्स अवेलेबल आहेत. म्हणजेच विद्यार्थी मित्रो फक्त 2च कॉलेजेस आपल्याला ह्या विद्यापीठाअंतर्गत गव्हर्मेंट कॉलेज असलेले पाहायला मिळतात. आता आपण विद्यापीठ चेंज करण्यासाठी त्याला परत क्लिक करूया. आपण परत एखादं दुसऱ्या ठिकाणचं विद्यापीठ आपल्याला पाहता येईल. तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर युनिव्हर्सिटी याला आपण क्लिक करूया. आपल्याला तिथले सुद्धा गव्हर्मेंट कॉलेजेस पाहिजेत तर आपण सर्च करूया. तर आता आपण पाहू शकता या विद्यापीठाअंतर्गत एकही गव्हर्मेंट बी एड कॉलेज नाही. तर आपण सर्च केल्यानंतर इथे काहीही आलेलं नाही. इथं EMT आहे ही बाब आपण लक्षात घ्या. म्हणजे असंच परत आपल्याला काय करावं लागेल, युनिव्हर्सिटी आपण इथं गव्हर्मेंट कॉलेजऐवजी गव्हर्मेंट ॲडेड कॉलेज एखादा आहे का हेही आपण पाहू शकता. त्याला आपण सर्च करूया. तर गव्हर्मेंट ॲडेड कॉलेजेस आपल्याला असलेले पाहायला मिळतात. तर विद्यार्थी मित्र गव्हर्मेंट ॲडेड कॉलेजेस म्हणजेच गव्हर्मेंटचेच कॉलेज आहेत, परंतु ते पूर्णपणे गव्हर्मेंट नाही आहेत. म्हणजे याला आपण काय म्हणत असतो, अनुदानित महाविद्यालय म्हणजेच गव्हर्मेंटचं अनुदान असलेले महाविद्यालय आपण इथे पाहू शकता. गव्हर्मेंट ॲडेड कॉलेजेस. तर अशा प्रकारे आपल्याला कॉलेजेस शोधता येतील. ते 2023-24च्या पोर्टलनुसार शोधणं विद्यापीठनिहाय आपल्याला ते शोधता येतं. तर 2024-25चं जे पोर्टल आहे त्यामध्ये विद्यापीठनिहाय आपल्याला शोधता येत नाही. सर्व कॉलेजेस तिथं एकत्रितपणे दाखवलेले आहेत. ही बाब या अनुषंगाने आपण लक्षात घ्यावी. लवकरच भेटूया पुढच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला लिंक राहा. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा व मित्रपरिवारामध्ये शेअर करा. धन्यवाद.